राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चिरंजीव मार्लेश्वर आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी गिरिजा देवी यांचा विवाह सोहळा अर्थात कल्याण विधी मंगळवारी मकर संक्रांतीच्या चढत्या मुहूर्तावर हजारो भाविकांच्या साक्षीने साजरा झाला। या विवाह सोहळ्याप्रसंगी भाविकांनी मार्लेश्वर क्षेत्री मोठी गर्दी केली होती। पाडगावचे मठपती, वेरवळीचे मराठे, लांजाचे उपसेटे, साखरपेचे सेटे, देवरुखचे सेटे, आंबवचे माणे, मुरादपूरचे भोईराज, वांजोळचे कावडवाले, आंगवळीचे आणेराव भुजबरराव, गोटण्याची करवळी, मारळचे खोत मोकाशी, सुतार सोनार गुरव व इतर सर्व 360 मानकरी श्रीदेव मार्लेश्वर आणि माता गिरिजाई यांच्या कल्याण सोहळ्याला याहो। जरो पंचाचार्य महाराज के जय, संत शिरोमणि मनत स्वामी महाराज के जय, वाडेश्वर भगवान के जय, मार्लेश्वर भगवान के जय। विवाहापूर्वीचे सारे विधी आटपून रात्री 12 वाजता मार्लेश्वर पालखीचं शिखराकडे प्रस्थान झालं। लिंगायत धर्मशास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून राय पाटणकर स्वामी, लांजेकर स्वामी, राजपुरोहित प्रकाश स्वामी, रायगडचे महादेव स्वामी आणि देवरुखचे मठपती या सर्वांच्या पौरोहित्याखाली हा विवाह सोहळा अतिशय आनंदात संपन्न झाला। मंगलाष्टकांच्या सुरावटींसह शिवहाराच्या गजराने अवघा परिसर दुमदुमून गेला होता। नवरी मंगल शिव कल्याण। श्रीदेव मार्लेश्वर आणि श्री माता गिरिजा देवी यांचा हा देखणा विवाह सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वऱ्हाडी मंडळी अर्थात भाविक श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे उपस्थित होते।
नमस्कार, मी राजन बोडेकर आपलं सर्वांचं टाइम डिजिटलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत आणि मार्लेश्वर या ठिकाणी आता मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती श्रीदेव मार्लेश्वर आणि गिरिजा माता यांचा या ठिकाणी देवदुर्लभ असा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते, अनेक साधू महंत या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा मुख्य सोहळा संपन्न झाला ते स्वामी आपल्या जवळ आहेत. स्वामीजी, आज हा सोहळा कशा पद्धतीने संपन्न झाला आणि सोहळ्याचं महत्त्व काय? दादा बोला. या ठिकाणी गिरजादेवी श्रीदेव मार्लेश्वर अनादी कालापासून या मार्लेश्वर शिखरावरती या ठिकाणी कल्याण सोहळा संपन्न होत आहे. श्रीदेव मार्लेश्वर गिरजादेवी मकर संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान कल्याण सोहळा धार्मिक विधीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या धर्मपद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न होतो आणि या कार्यक्रमासाठी समस्त 360 मानकरी या ठिकाणी उपस्थित असतात. हा विधी मार्लेश्वराच्या जयघोषामध्ये, गिरजादेवीच्या जयघोषामध्ये आणि पूर्ण वीरशैव लिंगायत धर्मसंस्कृतीप्रमाणे हा विधी सोहळा संपन्न होत असतो. महाराज, मला सांगा किती वर्षाची परंपरा आहे या सोहळ्याला? माझ्याकडे जो इतिहास आहे तो शके 1318 म्हणजे आता त्याला 600-650 वर्ष होऊन गेली. हा सोहळा आमच्या पूर्वजांपासून इथं येऊन आम्ही करतो. त्यावेळी हा जिल्हा नव्हता, कोकण प्रांत होता आणि आमचे स्वामी हे स्वामी रायपटणकर स्वामी आणि मासुळकर स्वामी हे येऊन हा कल्याण सोहळा पार पाडीत असत. याला उपाध्य म्हणून पाटगावचे मठपती हे आम्ही नेमले होते आणि ते अजूनपर्यंतही करतायत. मकर संक्रांतीच्या दिवशी, मकर संक्रांतच का तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून मकर वृत्तामध्ये प्रवेश करतो. म्हणजेच काय, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हा एक ऐहिक बदल आहे आणि तो गिरिजामाता आणि भगवान मार्लेश्वर यांच्या विवाहाच्या कल्याणाच्या दिवसापासून सुरू होतो आणि प्रत्येक माणसाला हे आयुष्य चांगल्या प्रकारे जावं, सुखसमृद्धी जावं असं या विवाहापासून प्रत्येकाला बोध मिळतो. महाराजजी, मला एक असं सांगा, ह्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याने भाविकांना कोणता फायदा होतो? तसं पाहायला गेलं तर हा विवाह सोहळा जो आहे, विवाह सोहळा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक आनंद यात्रा आहे. या आनंद यात्रेमध्ये जी संपूर्णपणे मार्लेश्वरमध्ये होणारी जी यात्रा आहे, या यात्रेमध्ये एकदा मार्लेश्वराजवळ आल्याच्या नंतर या ठिकाणी शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे जे आज या ठिकाणी जो विवाह सोहळा होतो, ज्यांचे विवाह होत नसतील त्याने अवश्य उपस्थित राहावं, ज्यांना संतती होत नसेल त्याने अवश्य उपस्थित राहावं. कारण हा विवाह सोहळा म्हटल्यानंतर नुसतंच नाही आहे, तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा ह्या परिपूर्ण होतात. काही वाचिक शाब्दिक दोष, कोणत्याही प्रकारची करणीबाधा असेल, बाधिक पीडा असेल, कोणत्याही प्रकारचा असेल ती दूर होत असते. म्हणून या यात्रेला, या विवाह सोहळ्याला अवश्य उपस्थित राहावं, कारण त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीत. याचं अनुभव आम्ही देत आहोत. शिवकल्याण, राजपुरोहित प्रकाश स्वामी, रायगड. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.